आजकालची ही पुरी सासू सासऱ्याला सांभाळायला नको म्हणतात, सासू सासऱ्याला उलट सुलट बोलणं, सासू सासऱ्याला त्रास करणं, ह्याच्यामध्ये फक्त चुकी त्या सुनचीच नाही हो, जास्त चुकी तुमच्या पोराची आहे. कारण विषय काय होतंय, लय दिवस तुमच्या पोराचं लग्न होत नाही, पुरगी बघू बघू तुम्ही थकताय, आणि मग पुन्हा तुमच्या पोराचं लग्न झालं की ती पोरग त्या बायकोला तू म्हणशील तसं त्या बायकोनं घरातच जसं घरात कशी जरी वागली तरी तिच्या मनावर का, तर त्याला माहित असतं की बाबा इतके दिवस आपलं लग्न होत नव्हतं, आणि मग आता लग्न झालंय, आपण जर हिला काय बोललं आणि ही निघून गेली तर, हिनं नाही आणली तर, एकतर आपल्याला कोण पुरगीच देत नव्हतं आणि पहिलंच कोण देत नव्हतं, मग हिनं निघून गेली तर दुसरी कोण देणार आहे, ह्याच्या भीतीनं तो आई बापाच्या चोरून तिला खायचे प्यायचे पासून पैसे पासून सगळं पुरवत राहतो. आईला सुद्धा किंवा बापाला सुद्धा सांगत नाही की माझ्या बायकोला मी हे आणून देऊ का, हे करू का, अजिबात सांगत नाही. आईला चोरून बापाला चोरून सगळं तिला पुरवत राहतो. मग ती बसती बायको डोक्यावर आणि मुठ्ठी तोंडात, कारण तिचे तेवढे लाड केले. आणि मग काही दिवस हे चालतो, इतके लाड चालतात. एखाद्या वेळा बायको चुकत असली, त्या तुमची सून चुकत असली किंवा त्या पोराची बायको चुकत असली, आणि जर सांगितलं ना पोराला की बाबा त्याचं तिला जरा दाब, तिनं असं करायली तसं करायली, जरा काही कर, तर हा हिरो आईलाच म्हणणार तू जरा शांत राह की, कशाला काय बोलती तिला, नको बोलू, करू दे, काय फरक पडतंय. ही आपल्या आईला आपल्या बायको समोर हा आपल्या आईशी भांडणार, आईला तंतन करणार, बापाला तंतन करणार. मग बायको ह्याचं ओळखती पाणीच, नाड्याच तपासती. बायकोच्या लक्षात येतंय की बाबा आपला नवरा आपली साईट घेऊन आपल्या जन्म दिलेल्या आईच्या विरोधात उभा राहतो, आपल्या आईला भांडतो. मग काय, आपण नवरा घेतला की आता मुठीत, आता आपण जसं म्हणेल तसंच हा वागणार. मग पहिलं बायको आईला घरात वाकडं बोलती, बापाला वाकडं बोलती, बहिणीला वाकडं बोलती, पण पुन्हा पुन्हा तिची डेअरिंग एवढं वाढती का, तर तिने ह्याची नाडी तपासलेली असती. तिला माहीत असतंय की आता आपला नवरा आपला बैल झालाय, नंदी झालाय. आपण जसं काही गोष्टी तो आई बापाला बी सांगत नाही, लपवून ठेवतो, सगळं बायकोच्या म्हणण्यानुसार करतो. बायको म्हणली उठ, हा बैल उठणार, बायको म्हणली बस, हा बैल बसणार. ह्याला स्वतःचे नातेवाईक म्हणजे ह्याच्या बहिणी आल्या, भाऊ आले किंवा ह्याचं कोण नातेवाईक आलं तर त्यांनाही लक्ष नाही देणार, बोलणार नाही नीट, काही नाही. पण बायकोची बहीण मेहुणा आला की त्यांच्या पुढं 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 गोंडा घालणार, खायला प्यायला लय व्यवस्थित करणार. का, तर आपली इज्जत गेली नाही पाहिजे का, तर ती पाहुणे आहेत. अरे बाबा, मग तुझे नातेवाईक, तुझ्या आईचे नातेवाईक जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या पुढं पुढं तू करत नाही, ही सगळं ती बाई बघती. मग तिला एकच वाटतं की बाबा हा आपल्या मुठीत आहे, हा फक्त आपल्याच माणसांना करतो, हा ह्याच्या ह्यांना किंमत देत नाही. मग जर स्वतःच्या बहिणी बाळाला, मेहुण्याला, भावाला, कुणालाच हा त्याच्या बायको समोर किंमत नसेल देत, तर त्याची बायको कशी ह्याच्या नातेवाईकाला किंमत देणार आहे, कशी किंमत देणार आहे. जर ह्यानं लग्न झाल्यापासून आपल्या स्वतःच्या बहिणीला, मेहुण्याला किंवा भावाला, भाऊजाईला सगळ्याला किंमत देऊन जर हा बायको समोर त्यांच्याशी प्रेमानं वागला, ह्यानं आईच्या शब्दाला मान दिला, बायको समोर जर ह्यानं आईच्या पुढं पुढं केलं, आईची इज्जत केली, आईला मान दिला, तर बायकोला काय वाटणार. आणि बायकोला जर दापलं की ती माझी आई आहे, ती माझी आई आहे आणि तिनं माझ्यासाठी लहानपणापासून खूप कष्ट केलेलं आहे. जर तुला माझं प्रेम मिळवायचं असेल तर तुला आधी माझ्या आईचं प्रेम मिळवावं लागेल. तर तिची काय ताकद आहे सांगा, तिचा अपमान करायचा किंवा तिच्याशी तसं वागायचा, नाहीच वागणार. आणि वृद्धाश्रमाचा तर विषयच येणार नाही, कारण बायको एकच भिणार झाली. कारण जितकी संसाराची गरज तुम्हाला आहे तितकीच तिला पण गरज असणार. मग तिच्या मनात तिला एक भीती वाटणार. आपण जर आपल्या नवऱ्याच्या आईला काय वाईट बोललो तर आपल्या नवऱ्याला वाईट वाटतंय, आणि नवऱ्यानं आपल्याला पहिलंच सांगून ठेवलंय. आपण जर नवऱ्याच्या बहिणीला, मेहुण्याला, भावाला वाईट बोललो तर आपल्या नवऱ्याला वाईट वाटतंय. नवऱ्यानं पहिलंच सांगून ठेवलंय, तुला जर माझं प्रेम मिळवायचं असेल तर तू आधी माझ्या आईबापाला नीट सांभाळावं लागल, माझ्या बहिणीशी, भावाशी तुला नीट राहावं लागल, तरच तू माझं मन जिंकणार आहेस. त्यामुळं मग ही त्यांना वाकडं बोलणारच नाही. जे काय वाद आहे ती नवऱ्याशी करल, पण त्यांच्याशी वाद खेळणार नाही. का, तर तिला माहित आहे की बाबा त्यांना बोललं तर आपल्या नवऱ्याला वाईट वाटतं. पण नाही, ही नंद्या तसा नसतो. ही नंद्या आपल्या बायको देखत आईला भांडतो, बहिणीला भांडतो, तुम्ही कशाला काय बोलताय म्हणून. मग तिनं नाडी तपासली, मग तिला तर काय तेच पाहिजे असतंय, तिला तेच पाहिजे असतंय.
मग काय, तिनं त्यांच्या पहिलं तर आईबापाचा मान सन्मान ठेवायचा बंद केला, बहिणीचा, भावाचा, भाऊजयाचा, सगळ्याचा बंद करते. नंतर मग जेव्हा तिनं स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा किंमत देत नाही, मान ठेवत नाही, नवऱ्याला साधं कुठल्या गोष्टीत विचारत नाही, त्याचा मान ठेवत नाही, मग नंतर ह्याला झोंबायला लागतं. आता मला सांगा, एखादं छोटं रोपटं असतं, ते छोटं रोपटं जमिनी त्याच्या मुळ्या खोलवर गेल्या नसतात तोपर्यंत उपटायला सोपं जातं हो. पण एकदा का त्या रोपट्याचं झाड बनलं ना, ते कधीही आपण उपटू शकत नाही. तसंच असतं बरं का बायकांच्या बाबतीत. एकदा का तुमच्या बायकोला घरातलं सगळं कळलं, तुमची बायको तुमच्या आईबापाचा अपमान करायला एकदा का तिला सवय लागली ना, तर ती पुन्हा सवय मोडत नसते. त्यासाठीच तुमच्या घरात तुमची बायको आल्यावर आधीच सवय लागू देऊ नका. आधीच घरातलं संस्कार तिला दाखवून दे की आमच्या घरात असं चालतंय, बाई तुला असंच वागावं लागेल. कारण जेवढी तुला संसाराची गरज आहे, जेवढी मला गरज आहे ना संसाराची, तेवढी तुला पण असणं गरज आहे. जेवढी मला तुझी गरज आहे ना, तेवढी तुला पण माझी गरज असणं गरजेचं आहे. आणि तुला जर माझी गरज असेल तर तुला माझ्या आईला, बापाला, भावाला, भाऊजईला, बहिणीला व्यवस्थित करावं लागेल. मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. तू माझ्या कुटुंबाशी नीट राहावंस, हीच माझी अपेक्षा आहे. बरोबर बायको नीट राहणारच की हो. पण नाही, तुम्ही आधीच तिला सवय लावलेली असती. तुम्ही तिला दाखवायचा प्रयत्न केलेला असते की माझा तुझ्यावर खूप जीव आहे. मला सांगा, तुमच्या आईबापाचा अपमान करणं किंवा प्रत्येक वेळा बायकोची साईड घेऊन तुम्ही, बायको किती जरी चुकीची असली तरी तिची साईड घेऊन तुम्ही आईबापाला वाकडं बोलत गेलेत, आईबापाचा अपमान करत गेलेत, ह्याच्यातून प्रेम सिद्ध होतं का बायकोवरचं? बायको म्हणेल तसं वागलेत, बायको उठ म्हणली की बसलेत, बायको चल म्हणले की गेलेत, बायको जेव म्हणली की जेवलेत. आजकाल पोरं इतकं त्या बायकोच्या पुढं करतील, इतकं ते आई जीवली काय मेली काही हे सुद्धा बघत नाहीत. पण बायकोला थोडा काटा टोचला तरी यांच्या जीवाची नाही. चांगली गोष्ट आहे हो, बायकोवर प्रेम असावंच, पण त्या प्रेमामुळं आपल्या आईवरचं प्रेम कमी करू नये. बायकोचा सन्मान अवश्य ठेवावा पोरांनी, पण बायकोचा सन्मान ठेवताना आपल्या आईची इज्जत कमी होती का ही बघणं खूप गरजेचं आहे.